जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ एमव्हीआय 2026च्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। दोन महत्त्वाचे अपडेट एमपीएससी कडून आलेले आहे। त्या दोघी अपडेटवर आपण चर्चा करणार आहोत आणि आता यापुढे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिलं अपडेट आपण बघूया की बघा तुम्हाला सर्वांना माहिती होतं की गेले 10 ते 15 दिवस झाले एमपीएससीचे भरपूर सारे विद्यार्थी आक्रोश करत होते की बाबा आमच्या ज्या परीक्षा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ठेवलेल्या आहे ते ऑनलाईन पद्धतीने ठेवण्याचं कारण काय आहे। जर समजा ऑफलाईन परीक्षेत कसं असतं की समजा तुमचा जो पेपर असतो हा कलेक्टरच्या समोर असतो आणि ज्या वेळेस पेपर विद्यार्थ्यांना वाटण्यात येतो त्यावेळेस दोन विद्यार्थ्यांना आणलं जातं, त्यांच्या सह्या घेतल्या जातात आणि त्यानंतरच आपलं ते पाऊच वगैरे असतं ते फोडलं जातं, बरोबर आहे, पॅकेट वगैरे आपलं फोडलं जातं आणि त्यांच्या समोर ते पेपर मग विद्यार्थ्यांना वाटले जातात। पण जर समजा ऑनलाईन एक्झाम जर समजा झाली तर या ऑनलाईन एक्झाम वेळेस जर समजा एखादं कॉम्प्युटर वगैरे सर्व सेटअप वगैरे एखाद्याची वायर घेतली दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट केली, काय समजतंय कोणाला? अरे किती सारे हॅकर बसलेले, तर होऊ शकतं ना। तर भरपूर सारा आक्रोश विद्यार्थ्यांना चालू होता, भरपूर सारे आंदोलन विद्यार्थ्यांनी केले आणि जे बघा जे राज्यसेवेसाठी जे विद्यार्थी प्रिपेअर करत आहे म्हणजे ग्रुप बी साठी जे प्रिपेअर करतात किंवा ग्रुप सीच्या अदर पोस्ट साठी जे विद्यार्थी 5-5, 6-6 वर्ष आले त्या अभ्यासासाठी लागलेले, आता त्यांना काय समजणार आहे ऑनलाईन वगैरे। तर बघा तर या ऑनलाईन एक्झामला रद्द करण्याचा निर्णय एमपीएससीने घेतलेला आहे विद्यार्थी मित्र हो। तर बघा ऑफिशियल सर्क्युलर एमपीएससीने पब्लिश केलेला आहे आणि त्या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो तुमच्या फॉर्म भरण्याचे दिनांक सुद्धा वाढवण्यात आलेले आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला बघू शकत असेल एमपीएससीचं हे ऑफिशियल सर्क्युलर आहे। या ठिकाणी स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे की बघा सर्वात पहिले बघा जी संगणक प्रणालीवर आधारित सीबीटी पद्धतीने जी तुमची प्री एक्झाम घेण्यात येणार होती, आता ती एक्झाम ऑफलाईन ओएमआर आधारित घेण्याबाबतचा निर्णय एमपीएससी आयोगाने घेतलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि हो तुम्हाला माहिती असेल की 27 सप्टेंबरला त्यांनी आपली प्री एक्झाम जाहीर केली होती ऑनलाईन स्वरूपात, पण आता ही दिनांक बदलून बघा 27 सप्टेंबर 2026 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजे 25 ऑक्टोबर 2026 रोजी तुमची प्रीची एक्झाम होणार आहे। तर बघा मित्र हो, तुमच्याकडे अभ्यासाला आता वेळ आहे। 25 ऑक्टोबर 2026 ला तुमची होणार आहे ऑफलाईन एक्झाम। एकच दिवशी जिल्हा 37 वेगवेगळ्या जिल्ह्यांवर ही परीक्षा जी आहे ही आयोजित करण्यात येणार आहे। बघा 37 वेगवेगळ्या केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात येईल। महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर ठिकाणी या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहे, तर याबद्दलची तुम्ही नोंद घ्यायची आहे। एकाच दिवसात सर्व परीक्षा होणार आहे, बरोबर आहे, 25 ऑक्टोबर रोजी, ठीक आहे। आणि त्यानंतर जी मेन्स एक्झाम जी मुख्य परीक्षा तुमची जी आहे ती होणार आहे 27 डिसेंबर 2026 रोजी आणि ही सुद्धा तुमची ऑफलाईन स्वरूपातच घेण्यात येणार आहे। मग सर आता काय करावं, आता पुढचा रोड मॅप कसा असेल ते सुद्धा सांगतो, काळजी करू नका, ठीक आहे ना। चला तर पहिलं अपडेट तुम्हाला समजलं की ज्या एमपीएससी ची परीक्षा जी आपली ऑनलाईन पद्धतीने होणार होती ती आता ऑफलाईन स्वरूपात होणार आहे। ओएमआर शीट तुम्हाला माहिती आहे गोल 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 करावे लागतात ते, आणि ते होणार आहे आपली 25 ऑक्टोबर 2026 रोजी, ठीक आहे। चला आणि मेन्स एक्झाम सुद्धा 27 डिसेंबर त्यांनी म्हणजे डेट दिलेली आहे, ठीक आहे ना। त्या डेटला तुमची मेन्स एक्झाम घेण्यात येईल, ठीक आहे। चला हे तर आम्हाला समजलं। आता पुढचं अपडेट काय की बघा फॉर्म भरण्यामध्ये भरपूर साऱ्या अडचणी विद्यार्थ्यांना येत आहे। पहिली गोष्ट म्हणजे काय की एज क्रायटेरियामध्ये विद्यार्थी बसतोय तरी सुद्धा ते अंडर एज दाखवत आहे। त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांची नॉन क्रिमिनल घेत नाहीये, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा ईडब्ल्यूएचचा काही प्रॉब्लेम आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा फॉर्म जो सबमिटच होत नाही, ईमेलवर ओटीपीच येत नाहीये, ठीक आहे ना। म्हणजे भरपूर सारे विद्यार्थ्यांना अडचणी येत आहे। त्यानंतर लायसन बद्दल पण भरपूर साऱ्या अडचणी वगैरे आहे, ठीक आहे ना। तर लायसन बद्दल पण क्लिअर करून देतो। फक्त आणि फक्त प्री एक्झामच्या वेळेस बघा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म पूर्ण प्रोफाईल भरतात आणि ज्यावेळेस तुम्ही काय करतात अप्लाय करतात, तर अप्लाय करताना तुम्हाला ते 8 प्रश्न विचारले जातात, तर बघा तिचे प्रॉपर उत्तर द्या। तुमच्याकडे लायसन असेल तर यस करा आणि त्या ठिकाणी खाली नंबर तुम्हाला टाकायचा आहे। ज्यांचं 2 व्हीलर 4 व्हीलरचं लायसन एकच आहे त्यांनी वरती पण आणि खाली पण दोघी ठिकाणी सेम नंबर टाका। आणि ज्या विद्यार्थ्यांकडे लायसनच नाहीये पण ज्या विद्यार्थ्यांनी आता अप्लाय करणार आहे, कारण लायसन यायला जवळपास 1.5 ते 2 महिने लागतात तुमचं, बरोबर आहे। आणि बघा प्री एक्झाम पर्यंत लायसन येऊन जाईल, म्हणजे मेन्स एक्झामच्या अगोदर हे लायसन तुम्हाला लागणार आहे। म्हणजे आज जरी तुम्ही काढलं ना, म्हणजे या हप्त्यात जरी तुम्ही लायसन जर काढलं ना तरी सुद्धा आरामात ते येऊन जाईल। अजून जवळपास 3.5 महिने बाकी आहे, ठीक आहे ना। तर बघा मित्रांनो अजून सुद्धा वेळ आहे, लायसन काढून घ्या। आणि हो लायसनच्या ठिकाणी तुम्हाला काय ज्यांच्याकडे लायसनच नाही त्यांनी फक्त नो करा आणि त्या ठिकाणी जो खाली तुम्हाला नंबर विचारला तुम्ही त्या ठिकाणी 00 टाका किंवा NA नॉट ऍप्लिकेबल तुम्ही टाकू शकता, ठीक आहे ना। चला आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असेल। आणि हो एक्झाम फॉर्म भरण्याची आता अंतिम दिनांक जी आहे ही सुद्धा वाढवून 31 जुलै 2026 करण्यात आलेली आहे। तर 31 जुलै 2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात। ही गोष्ट तुम्हाला लक्ष सर्वांना आली असेल तर बघा काही टेन्शन घ्यायचं काम नाही। आणि हा सर्वात महत्वाची गोष्ट अजून
की आतापर्यंत विद्यार्थ्यांचे फॉर्म भरल्यानंतर जे आपण पेमेंट करतो ना, आता सर्वजण तर ऑनलाईनच करतात. पण बघा, ज्यांना चलनद्वारे ज्यांना पेमेंट करायचं असेल तर चलनद्वारे पेमेंट कॅन्सल करण्यात आलेलं आहे. तुम्ही कसंही असो काही असो तुम्हाला ऑनलाईन पेमेंटच करायचंय. आणि आता सर्वांकडे UPI वगैरे आहे, तर QR कोड जनरेट करून त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यावर पेमेंट वगैरे करू शकता. ठीक आहे, चला त्यानंतर बघा मित्र आणि सर्वात महत्वाची गोष्ट की आता ऑफलाईन एक्झाम होणार आहे हे मान्य आहे. आपल्या पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रात 37 जिल्ह्यांवर 37 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे हे पण आम्हाला समजलंय. मग सर आता आम्ही सेंटर कसे निवडावे? तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरलेले नाही ते विद्यार्थी ज्यावेळेस फॉर्म भरतील ना त्यावेळेस त्यांना सेंटर कोणते निवडायचं आहे तर तुम्हाला ऑप्शन निवडावं लागेल. म्हणजे समजा 3 ऑप्शन तुम्हाला निवडावं लागतात, पहिलं दुसरं तिसरं. म्हणजे पहिलं जर फुल झालं मग दुसरं मग तिसरं, असं तुम्हाला 3 ऑप्शन तुम्हाला भरावं लागतात. बरोबर आहे, चला. पण ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म ऑलरेडी सबमिट झाले आहे मग त्यांनी सेंटर कसं निवडावं? तर काळजी करू नका विद्यार्थी मित्र. बघा, 19 तारखेपासून यांची नवीन विंडो ओपन होणार आहे. ठीक आहे ना, 19 तारखेच्या नंतर तुम्हाला तुमच्या अकाउंट सेक्शन मध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे अकाउंट, माय अकाउंट मध्ये गेल्यानंतर तुम्ही जी पोस्ट अप्लाय केली त्या ठिकाणी व्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेंटर सिलेक्शन असं एक ऑप्शन दिसेल. त्या सेंटर सिलेक्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय. तुमचे जे आवडतेचे सेंटर म्हणजे तुमच्या घराजवळ किंवा तुम्हाला जे प्रेफरेबल सेंटर आहे ते सेंटर तुम्हाला निवडायचे आहे. ठीक आहे, आणि सेंटर निवडून तुम्हाला सेव्ह अँड सबमिट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची चार्जेस लागणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, जर तुम्ही समजा सेंटर निवडलेच नाही मग काय करशाल? ज्या विद्यार्थ्यांनी सेंटर निवडले नाही अशा विद्यार्थ्यांना तुमचा जो ऍड्रेस आहे त्या ऍड्रेसच्या अनुसरून तुम्हाला त्या जवळपास सेंटर देण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या 2 महत्वाचे अपडेट होत्या. पहिली अपडेट म्हणजे काय की MPSC RTO MVI सोबतच ग्रुप सी च्या सर्व परीक्षा या आता ऑफलाईन स्वरूपात होणार आहे 25 ऑक्टोबर रोजी. ठीक आहे, चला. दुसरी गोष्ट की ऑनलाईन फॉर्म भरायची जी मुदत आहे आपली ही वाढवून 31 जुलै करण्यात आलेली आहे. ठीक आहे, चला. आता बघा मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल आणि हो, या RTO MVI साठी आपण बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे. तर बघा, प्री प्लस मेन्सची बॅच आहे. तुम्ही बघा आताच विनीत ट्युटोरियल नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आमचे फ्री ऑफ कॉस्ट डेमो लेक्चर आहे, अटेंड करा. कारण बघा, MPSC ची महाराष्ट्रात रँक 1 MPSC रँक 1 अनिकेत पाटील सर आपल्यासोबत जुळलेले आहे. ठीक आहे ना, ते संपूर्ण सिलेबस मला त्यांच्या पॅटर्नने करून देतील. कारण बघा कसं असतं माहिती का की आता हे सर सुद्धा बी मेकॅनिकली मेकॅनिकल म्हणजे इंजिनिअरिंग झालेलं आहे. आता मेकॅनिकल वाला माणूस जर एक्झाम मध्ये बघा क्लास 2 ची पोस्ट म्हणतोय बरं, आता ही तर आपली क्लास सी ची पोस्ट आहे बाबा, RTO ही आपली क्लास सी ची पोस्ट आहे. बरोबर आहे, यांनी क्लास 2 ची सर्वात टॉपची पोस्ट असते म्हणजे PSI पेक्षा बी टॉपची पोस्ट म्हणजे STI. त्या STIच्या परीक्षेची रँक 1 काढलेलं आहे बेटा. आला लक्षात तुम्हाला? बघा माझ्या मित्रांनो, माझ्या भावांनो, माझ्या लहान भाऊ बहिणींनो, जे असेल मोठ्या भाऊ बहिणींनो, व तुम्हाला हे सांगायचा अर्थ हा आहे की MPSC मध्ये मेकॅनिकल असून सुद्धा रँक 1 काढतो तो व्यक्ती, तर काही ना काही स्ट्रॅटेजी त्याची असेल ना. म्हणजे काय कोणता सिलेबस करायचा, कोणता सिलेबस सोडायचा, कोणत्या टॉपिकवर मॅक्सिमम प्रश्न विचारले जातात, कोणत्या टॉपिकवर विचारले जात नाही, कोणत्या टॉपिकला स्किप करू शकतो आपण. आणि बघा, तुम्हाला 100 पैकी 100 पाडायचे आहे का? नाही, तुम्हाला फक्त 100 पैकी 45च्या आसपास तुम्हाला सेफ स्कोर आणायचा आहे. ठीक आहे ना, आणि आता नॉर्मलायझेशन नसणार आहे, तर जे मार्क तुमचे आहे त्याच मार्कांवर तुमचा कट ऑफ लागणार आहे. तर मित्रांनो बघा, काळजी करायची गरज नाहीये. सर तुम्हाला प्रॉपर संपूर्ण त्यानुसार सिलेबस सांगणार आहे. आणि हो, दर हप्त्याला तुमचे लाईव्ह काउन्सिलिंग करणार आहे, लाईव्ह डाऊट सेशन घेणार आहे. तुम्हाला काय काय अडचणी येत आहे हे तुमच्या सॉल्व्ह करणार आहे मित्रांनो. तर बघा, त्यासाठी तुम्ही रेडी राहायचं आहे. आणि बघा, मेन साठी सुद्धा आपली जबरदस्त टीम आहे. त्यांनी भरपूर साऱ्या वेगवेगळ्या अकॅडमिक्सवर आतापर्यंत शिकवलेलं आहे. तर मित्रांनो लक्ष द्या की ह्या बॅचचा तुम्ही फायदा घेऊ शकता. आणि आपली फीस बघा, तुम्ही जर समजा बघशाल ना तर बघा, सध्या ऑफर आहे. 3 दिवस तुमची ऑफर परत लॉन्च करतो. ही ऑफर मी बंद केली होती पण पुन्हा इथं ऑफर लॉन्च करतो की आपला जो प्री एक्झामचा जो कोर्स आहे तो तुम्हाला मिळून जाईल 2000 रुपयामध्ये बस. आणि प्री प्लस मेन्सचा जो कोर्स आहे आपला, आणि घेऊन घ्या, प्री प्लस मेन्सचा कोर्स खूप कामात येईल तुमचा. तर हा कोर्स तुम्हाला मिळून जाईल 6500 मध्ये. ही तुमची फायनल प्राइस असणार आहे, डिस्काउंटेड प्राइस. आणि हो, ही फक्त आणि फक्त 3 दिवसांसाठी व्हॅलिड असेल, त्यानंतर या ऑफरला बंद करण्यात येईल. ठीक आहे ना. तर बघा, प्रीचा कोर्स 2000 रुपये म्हणजे काहीच नाहीये. यामध्ये भरपूर सारे विषय, भरपूर साऱ्या मॉक टेस्ट आणि हो, संपूर्ण टेस्ट सिरीज तुमच्या टॉपिक वाईज टेस्ट सिरीज घेण्यात येणार आहे. त्यासोबतच तुमच्या फायनल MPSCचा जो पॅटर्न असतो ना, तो मॉक टेस्ट सुद्धा तुमच्या घेण्यात येणार आहे. तर मित्रांनो, हे बॅच तुम्ही बघू शकतात. विनीत ट्युटोरियल नावाचं ऍप्लिकेशन आताच डाउनलोड करा आणि लागून जा तुमच्या अभ्यासाला. तर मित्रांनो, आता सर मग आता अभ्यास कसा करायचा हो सर? आणि हा, या डिस्काउंट मिळवायचं बघा, या प्राइस मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता. या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज टाका, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला डिस्काउंट प्राइस मध्ये बॅच देऊन देईल. आता बघा मित्रांनो,
तर या ठिकाणी बघा आता प्रीसाठी तुम्हाला तर भरपूर वेळ आहे, ऑक्टोबर बरोबर आहे. आता बघा आजची तुमची आहे 16 तारीख बरोबर आहे, म्हणजे बघा सांगायला गेलं तर ऑगस्ट पडलाय, सप्टेंबर पडलाय आणि ऑक्टोबर, म्हणजे जवळपास तुमच्याकडे आता बरोबर 3 महिने हातात आहे अजून सुद्धा बरोबर आहे. बघा त्यांनी सांगितलं की 3 महिने तुमच्याकडे अजून सुद्धा आहे, पण मग एक प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, की मेन्स एक्झाम लगेचच आहे डायरेक्टली तुमची डिसेंबरमध्ये. बघा मला त्यांनी सांगितलेलं आहे की प्री एक्झाम जी तुमची आहे ही 25 ऑक्टोबर रोजी राहणार आहे आणि जी मेन्स एक्झाम आहे ती तुमची 27 डिसेंबर रोजी राहणार आहे. म्हणजेच काय की आता नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे 2च महिने तुम्हाला मिळत आहे मेन्स एक्झामसाठी. मग आतापासूनच तुम्हाला प्री प्लस मेन्स या दोघांच्या अभ्यासाला सुरुवात करावी लागेल, कारण बघा आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. कारण बघा तुम्हाला सांगतो तुम्ही सर की सर मग मेन्सचा अभ्यास आतापासून करून काय फायदा. कारण बघा बेटा लक्ष द्या, बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो आता प्री एक्झाम मध्ये फक्त जर बघायला गेले तर हे 4 आणि हे 3 7 सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे बरोबर आहे. पण बघा मेन्स एक्झामला भरपूर सारे सब्जेक्ट आहे. आता मेन्स एक्झामचा पॅटर्न पण तुम्हाला सांगून देतो, प्री एक्झामचा पॅटर्न पण तुम्हाला सांगून देतो. बघा तुम्हाला माहिती असेल की 100 प्रश्न असेल, 100 मार्क असेल आणि तुमच्याकडे वेळ असेल फक्त 1 तास. ठीक आहे. तर बघा चालू घडामोडीवर 15 प्रश्न येतात, सामान्य विज्ञानवर 15 प्रश्न येतात, अर्थशास्त्रावर 15 प्रश्न, राज्यशास्त्र याच्यात तुम्हाला फक्त काय करायचं बघा जे आपले संविधानचे नियम असतात, न्यायालय वगैरे कसे असतात ठीक आहे ना, ते तुमचं सर्वात जास्त मेन आहे. नंतर समजा अंकगणित बुद्धिमत्ता याचे मार्क तुम्ही थोडे फिक्स करू शकतात. इतिहास मध्ये जर बघायला गेलं तर पूर्ण इतिहास करायची गरज नाहीये, फक्त समजा 1857चा उठाव काय म्हणतो ठीक आहे, असे जे मेन त्या गोष्टी करा. नंतर भूगोलमध्ये प्राकृतिक भूगोल तुम्ही करा, नदी खोरे, नंतर समजा पठार वगैरे जे असेल. म्हणजे बघा आता या गाईडलाईन्स सर्व तुम्हाला अनिकेत पाटील सर प्रॉपर करतील संपूर्ण, की आता याच्यामध्ये मॅक्सिमम सेफ स्कोर कसा आणायचा. तर 45 मार्क हा तुमच्यासाठी सेफ स्कोर असेल, म्हणजे 45 जर मार्क तुम्ही आणले ना तर तुम्ही सेफ म्हणू शकता स्वतःला, की तुम्ही आरामात मेन्स काय करू शकता. आता हा फक्त एक प्रेडिक्टेबल आहे. कारण बघा तुम्ही म्हणशाल की सर तुम्हाला कसं काय माहिती 45चा कट ऑफ लागणार आहे. अरे मला कट ऑफ नाही माहिती रे, मी तुम्हाला सेफ स्कोर सांगतोय. पण कट ऑफ जो आहे हा 45 पेक्षा कमीच लागणार आहे आपला, कट ऑफ 50 पेक्षा कमीच लागणार. तर ह्या गोष्टीला तुम्ही थोडं समजून घ्या मित्रांनो. ठीक आहे ना. चला आय होप सो की तुम्हाला सर्वांना थोडं ऍटलीस्ट क्लिअर झालं असेल की तुम्हाला आता 3 महिने आहे प्रीच्या एक्झामसाठी आणि त्याच्यानंतर 2च महिने मिळतात तुम्हाला मेन्स एक्झामसाठी. आणि मेन्स एक्झाम जर समजा तुम्ही बघायला गेले मित्रांनो तर मेन्स एक्झाम मध्ये तुम्हाला जवळपास असणार आहे 15+ सब्जेक्ट्स, 15+ सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे मेन्स एक्झामसाठी. त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की सेक्शन ए, सेक्शन बी आणि सेक्शन सी तुम्हाला असतात बरोबर आहे. चला तर सेक्शन ए मध्ये जर बघायला गेले ना तर तुम्हाला असतात 120 प्रश्न, 120 क्वेश्चन्स असतात. आणि सेक्शन बी मध्ये असतात 30 क्वेश्चन्स आणि सेक्शन सी मध्ये सुद्धा असतात 30 क्वेश्चन्स. मग सर मग टोटल आम्हाला 180 प्रश्न असतात का. नाही विद्यार्थी मित्रांनो. चला बघा तर या ठिकाणी कसं असतं माहिती का तुम्हाला, लक्ष द्या मित्रांनो. बघा हा जो ए सेक्शन असतो हा सर्वांना कंपल्सरी असतो, हा सर्वांना काय असतो कंपल्सरी असतो. बी जो सेक्शन असतो हा फक्त आणि फक्त मेकॅनिकल साठी असतो आणि सी जो सेक्शन असतो हा फक्त आणि फक्त ऑटोमोबाईल साठी असतो. तर बघा तुम्हाला काय करायचं, सेक्शन ए तर दोघांना कंपल्सरी आहे, मेकॅनिकल वाल्यांना पण आणि ऑटोमोबाईल वाल्यांना पण. ठीक आहे ना. आणि बी मेकॅनिकल वाल्यांना बी सेक्शन हा त्यांना कंपल्सरी असतो. तर बघा मित्रांनो तर जवळपास 150 प्रश्न तुम्हाला असणार आहे. त्याच्यामध्ये सॉम आहे, टॉम आहे, एफएम आहे, थर्मल आहे, ई ट्रान्सफर आहे, फ्लुइड मेकॅनिक्स आहे, टर्बो मशिनरी आहे, त्याच्यानंतर आरएसी आहे. ऑटोमोबाईल मध्ये तर भरपूर गोष्टी बेटा ऑटोमोबाईल मध्ये. नंतर ऑटोमोबाईलचे वेगवेगळे व्हेकल ऍक्ट्स वगैरे आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला एकदम प्रॉपर पद्धतीने आम्ही घेणार आहोत. त्याबद्दल तुम्ही एकदम निश्चिंत राहा. संपूर्ण प्रॉपर व्हिडिओ लेक्चर्स तुमच्या ऍप्लिकेशनवर येतील. एमसीक्यूची क्वेश्चन बँक येणार आहे. त्यानंतर बरं बघायला गेलं तुमचा एमसीक्यूच्या टेस्ट सिरीज सुद्धा येणार आहे. तर बघा मित्रांनो अभ्यासाला लागून जा, अजूनही वेळ आहे, अभ्यास करून घ्या. आता तुम्ही म्हणशाल की सर प्री आणि मेन्सचा अभ्यास सोबत करावा का. हो, कारण बघा कसं असतं माहिती का की आता मला सांगा तुम्ही सर्वजण मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल ब्रांच असाल, सर्वांनी इतिहास, भूगोल किंवा अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे जे विषय आहे ना हे विषय सोडून प्रत्येकाला भरपूर सारे वर्ष झाले असेल. त्यामुळे या विषयांचा कोणाचाही अभ्यास नाहीये. बरोबर आहे का नाही. चला तर या विषयांचा कोणाचाच अभ्यास नाहीये. तर सांगायचा हेतू हा आहे की या विषयांचा कोणाचाच अभ्यास नसल्या कारणाने कट ऑफ सुद्धा कमी लागेल. हा बाकीच्या ज्या पोस्ट आहे आपल्या ग्रुप सीच्या त्यांचा कट ऑफ जास्त लागू शकतो. का लागू शकतो, कारण विद्यार्थी 5-5, 6-6 वर्ष तेच अभ्यास करतात आणि त्यांना मेन्स साठी सुद्धा हेच आहे. पण आपल्याला मेन साठी सिलेबस वेगळा आणि आपण डिप्लोमा वाले आहे, आपण इंजिनिअरिंग वाले आहे, आपल्याला तर या विषयाचा काही संबंधच नाहीये. तर प्रत्येक जण आताच नव्याने सुरुवात करणार आहे. त्यामुळे बघा असं डोक्यात घेऊ नका की मग मी तर कच्चा या विषयांमध्ये मला तर काही येत नाही. तुम्हाला काय कोणालाच काही येत नाहीये. पण ज्यांनी पहिल्यापासून अभ्यास चालू केलेला आहे त्यांनी थोडं त्यांच्याकडे एक बेनिफिट असेल. पण बघा 461 पोस्ट आहे, यामध्ये काही पोस्ट वाढू सुद्धा शकतात कारण बऱ्याच जणांचे प्रमोशन्स वगैरे 2-3 महिन्यात होणार आहे. जर या 2-3 महिन्यात भरपूर जणांचे प्रमोशन झाले तर जवळपास 60 ते 70 जागा तुमच्या वाढू शकतात. त्यामुळे बघा एवढी मोठी वॅकन्सी आहे, जवळपास 7 वर्षानंतर ही वॅकन्सी आलेली, तर याचा फायदा करून घ्या मित्र हो. ठीक आहे. चला आपल्या बॅचचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता. बघा
खरं सांगू का, तुम्ही कुठूनही अभ्यास करा, पण अभ्यास करा आणि बघा एकदम बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत आणि एकदम सोप्या भाषेत आणि जे लागतंय ना तेच प्रॉपर तुम्हाला शिकवण्यासाठी आमची टीम सज्ज आहे. तुम्ही विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करू शकता. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.